आज आपण विषय निवडलेला आहे तुरीच्या टॉप जाती। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जातीची तिथं लागवड होते अतिशय थोडक्यात सांगतो। 5-6 वाहनं मी इथं निवडलेले आहेत, त्याच वाहनाला तुम्ही पण प्राधान्य द्या। शेतकरी मित्रांनो, गोदावरी या नावाची एक तूर आपल्याला पाहायला मिळते। गोदावरी म्हणजे शेतकरी मित्रांनो BDN 2013-41 या नंबरची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते। पांढरी तूर आहे शेतकरी मित्रांनो, जे आपलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे, तर त्या विद्यापीठाच्या अंदर जे बदनापूर रिसर्च सेंटर आहे आपलं जालन्याला, तर तिथं हे व्हरायटी रिसर्च केलेली आपल्याला पाहायला मिळते। शेतकरी मित्रांनो, प्रायव्हेट कंपनी अंकुर सीड्स कंपनीची चारू या नावाची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते। ही लाल तूर आहे शेतकरी मित्रांनो, मध्यम कालावधीची ही तूर आहे। 155 ते 165 दिवसाच्या आसपास चांगलं वाढ होते मित्रांनो। भरपूर फांद्या असणारे झाड आहे, शेंगा हिरव्या तपकिरी रेषा असलेल्या आहेत, लालसर तपकिरी रंगाचे टपोरे दाणे आहेत। मर शेतकरी मित्रांनो, दुर्गा या नावाची निर्मल सीड्स कंपनीची व्हरायटी आहे। मध्यम कालावधीचे वाण आहे शेतकरी मित्रांनो, 150 ते 160 दिवसाच्या आसपास पाहायला मिळते। दप्तरी सीड्स कंपनीची व्हरायटी आहे, मध्यम कालावधीचे 160 ते 170 दिवसाच्या आसपास हे जे वाण आहे तर ते काढलेले येतं। त्याच्यानंतर BDN 716 पांढऱ्या तुरीमध्ये ही सुद्धा खूप जबरदस्त व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो। BDN 716 साधारणतः 165 ते 170 दिवसाच्या आसपास काढणीला परिपक्वता झालेली आपल्याला पाहायला मिळते। उत्पादन 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर आपण घेऊ शकतो। मर व वांज रोगास ही सुद्धा रोगप्रतिकारक क्षमता दाखवते। वाणाची उत्तम